धुरंधरला टक्कर देण्यासाठी पाकिस्तानने काढला मेरा लॅरी पिक्चर, पण विकली गेली फक्त 22 तिकीटं. नमस्कार मित्रांनो, आज आपण बोलणार आहोत अशा एका चित्रपटाबद्दल ज्याने रिलीज होण्याआधीच मोठमोठ्या घोषणा केल्या, पण थिएटरमध्ये मात्र प्रेक्षक मिळालेच नाही. एका बाजूला भारतात धुरंधर 2 तुफान चर्चेत आला, 1000 कोटींपेक्षा जास्त कमाई, सोशल मीडियावर ट्रेंडिंग आणि जबरदस्त हाईप. पण दुसऱ्या बाजूला पाकिस्तानमध्ये या चित्रपटावरून मोठा वाद सुरू झाला. कारण काय? धुरंधरची स्टोरी बेस होती कराचीच्या लॅरी भागावर आणि तिथून चालवल्या जाणाऱ्या ऑपरेशन्सवर. पाकिस्तान सरकारचं असं म्हणणं होतं की या चित्रपटात लॅरीचा चुकीचा आणि अँटी पाकिस्तानी इतिहास दाखवला गेला. मग सुरू झाला डॅमेज कंट्रोल. याचं उत्तर म्हणून पाकिस्तानमध्ये बनवण्यात आला एक चित्रपट मेरा लॅरी. हा चित्रपट 2 मुलींच्या आयुष्यावर आधारित होता, ज्या फुटबॉल प्लेअर बनण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी समाजाशी लढतात. सरकारने या चित्रपटाचं जोरदार प्रमोशन केलं. आम्ही लॅरीचा पॉझिटिव्ह चेहरा दाखवणार असं सांगितलं गेलं. इतकंच नाही तर सिंधचे माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री सर्जे इनाम मेमन यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत धुरंधरवर फेक प्रोपगंडा पसरवल्याचा आरोपही केला. पण खरी गोष्ट पुढे सुरू झाली. चित्रपट रिलीज झाला आणि अवघ्या 4 दिवसांतच थिएटरमधून काढून टाकावा लागला, कारण तिकीटं विकली गेली फक्त 22. हो मित्रांनो, फक्त 22 तिकिटे. सोशल मीडियावर लोकांनी जबरदस्त ट्रोलिंग सुरू केलं. काहींनी तर प्रश्न विचारला की ज्यांनी चित्रपट प्रमोट केला त्यांनी स्वतः तरी तो पिक्चर पाहिला का? एका बाजूला धुरंधर बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत होता, तर दुसऱ्या बाजूला मेरा लॅरी प्रेक्षकांसाठी थिएटरमध्ये टिकूही शकला नाही. आता यात किती राजकारण, किती प्रोपगंडा आणि किती सत्य हे तुम्हीच ठरवा. तुमचं मत काय? मेरा लॅरीला खरंच न्याय मिळाला नाही का, की लोकांनीच त्याला नाकारलं? कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच फिल्म अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.